बसस्टॉपवरचे प्रेम. राजचं मन सध्या अजिबात थाऱ्यावर नव्हतं. त्याला जिकडे तिकडे फक्त प्रियाच दिसत होती. प्रिया नावाप्रमाणेच किती सुंदर, तितकीच चालस. तिचे बोलणे म्हणजे झुळझुळ वाहणारे पाणीच. आवाज तर ऐकतच राहावा असा गोड. पण या सगळ्यात सुंदर काय असेल तर तिच्या गालावर पडणारी सुंदर खळी. त्या खळीने त्याला कित्येक दिवसांपासून वेडच लावलं होतं. तो त्याचा राहिलाच नव्हता. सगळीकडे त्याला प्रियाच दिसत होती. त्याच धुंदीत तो ऑफिसला जायला तयार झाला. नेहमीची बस चुकेल या भीतीने त्याने पळत पळतच बसस्टॉप गाठला. हुश्श, अजून प्रिया आलेली दिसत नाही असे म्हणून तो नेहमीच्या जागेवर उभा राहिला. इतक्यात प्रिया तिच्या मैत्रिणीबरोबर येताना दिसली. तिला पाहताच त्याच्या काळजाचा ठोका चुकायचाच काय तेवढा बाकी राहिला. फिकट गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये काय दिसत होती ती. तिने एक चोरटा कटाक्ष राजकडे टाकला आणि राज अजूनच घायाळ झाला. दोघांचा बसस्टॉपही एकच होता आणि बसही. मागच्या जवळजवळ 6 महिन्यांपासून दोघे एकमेकांना बघत होते, अर्थातच एकमेकांना चोरून. प्रियालाही राजचे व्यक्तिमत्व आवडले होते. उंचपुरा, किंचित सावळ्या वर्णाचा राज चारचौघात उठून दिसायचा. राहणीमान साधे पण छाप पाडणारे, डोळे तर विलक्षण बोलके. त्या गहिऱ्या तपकिरी डोळ्यात बघतच बसावे असे तिला वाटे. पण ती कटाक्षाने तिच्या मनाला आवर घाली. खरं तर दोघांचीही मने एकमेकांकडे ओढ घेत होती, पण दोघेही आपापल्या मनाला लगाम घालत होते. प्रिया घरातली सर्वात मोठी मुलगी. वडील 5 वर्षापूर्वीच वारले होते. तेव्हापासून घराची सर्व जबाबदारी तिच्यावर येऊन पडली होती. नोकरी करून तिने घराला बऱ्याच प्रमाणात सावरलं होतं. धाकटा भाऊ प्रतीकचा इंजिनिअरिंगचा सर्व खर्च, बहिणीची शाळा, घर खर्च असं सर्व ती मोठ्या हिमतीने करत होती. स्वतःची स्वप्ने, साऱ्या आकांक्षा तिने आपल्या आई आणि भावंडासाठी केव्हाच सोडून दिल्या होत्या. तिला जणू स्वप्ने बघण्याचा अधिकारच नव्हता आणि म्हणूनच ती राजकडे ओढ घेणाऱ्या आपल्या मनाला अडवू पाहत होती. बसमधून रोज जाताना प्रिया आणि तिची मैत्रीण राधाचे बोलणे राज ऐके. त्यालाही तिच्या सर्व परिस्थितीची कल्पना आली होती. आपल्या कुटुंबासाठी सर्वस्व देणारी प्रिया त्यामुळे तर अजूनच आवडी लागली होती. पण राजच्याही आयुष्यात काही कमी प्रश्न नव्हते. त्याचे वडील अर्धांगवायूचा झटका येऊन अंथरुणाला खिळले होते. आई ही बऱ्याचदा आजारी असायची. त्या दोघांची काळजी घेणे, त्यांचा दवाखाना, औषध पाणी या सर्वांची जबाबदारी एकट्या राजवरच होती. त्यामुळे आई त्याला म्हणे, राज, अरे लग्न करून एखादी चांगली मुलगी तरी आण घरी. तुझी धावपळ कमी होईल आणि मलाही मदत होईल. राज कंपनीत चांगल्या हुद्द्यावर होता. पगारही उत्तम होता. त्याला खूप मुली सांगून येत, पण त्याला आईवडिलांचीच चिंता होती. तो आईला म्हणे, आई, अगं आपल्या घरात ॲडजस्ट होणारी मुलगी हवी. ती तुमच्याशी प्रेमाने नाही वागली तर आपण करायला जाऊ एक आणि होऊन बसेल दुसरंच. त्यामुळे तो पाऊल पुढे टाकायला साशंक होता आणि प्रियामध्येही त्याचे मन गुंतले होते. तिच्या घरच्या परिस्थितीमुळे तिला तो विचारूही शकत नव्हता आणि तिचा विचार मनातून काढून टाकूही शकत नव्हता. म्हणून नवीन बाईक घेऊनही अजून तो बसनेच ऑफिसला जात होता. कधी ना कधी प्रिया त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देईल या आशेवर. असेच जवळजवळ 6 महिने गेले. राज एकदा 8 दिवसांसाठी ऑफिसच्या कामासाठी दिल्लीला गेला होता आणि इकडे त्याच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. शेजारच्यांच्या मदतीने त्याच्या आईने त्यांना हॉस्पिटलमध्ये आणले. राजच्या आईला तर काही सुचेच ना. राजला फोन करावा तर तो महत्त्वाच्या कामासाठी गेलेला. त्याला उगाच टेन्शन नको म्हणून त्यांनी त्याला कळवलेच नाही. निराश आणि दुःखी होऊन त्या ICUच्या बाहेर खुर्चीवर बसल्या होत्या. तेवढ्यात प्रियाचे लक्ष त्यांच्याकडे गेले. हो, प्रियाच ती. त्या हॉस्पिटलमध्ये नर्स होती ती. तिने त्यांना खूप धीर दिला. मायेनं त्यांची विचारपूस केली. तिचीच ड्युटी होती ICUमध्ये. मावशी, काही काळजी करू नका. काका आता बरे आहेत. धोका टळला आहे. उद्या जनरल वॉर्डमध्ये शिफ्टही करणार आहोत. काही लागले तर सांगा. मी आहेच इथे आज रात्रभर. प्रियाच्या आश्वासक बोलण्याने आणि धीर देण्याने राजची आई बरीच सावरली. दुसऱ्या दिवसापासून जेव्हा जेव्हा प्रिया बाबांना औषधे द्यायला किंवा सलाईन लावायला येई तेव्हा त्या दोघींच्या खूप गप्पा होऊ लागल्या. प्रिया मुळातच खूप बोलकी. प्रेमानं समजून सांगण्याची तिची हातोटी, कामाचा उरक, पेशंटची तिचे प्रेमळ वागणे आणि आस्थेने सगळ्यांशी बोलण्याची पद्धत यामुळे प्रिया तिथल्या सगळ्या पेशंटना आपलीशी वाटे. पेशंटच्या नातेवाईकांशीही ती खूप मोकळेपणाने बोले. ती आली की वॉर्डमध्ये जणू एक चैतन्य येई.
राजच्या आईबाबांना तर मोठा आधारच मिळाला होता तिच्यामुळे. राजची आई घरी जाई तेव्हा प्रिया बाबांचे सर्व बघे. एका आठवड्यात त्या तिघात एक आगळेच नाते तयार झाले होते. बाबा आता बरेही झाले होते. डिस्चार्ज देण्याचा दिवस आला. आज राजही दिल्लीवरून येणार होता. तो आल्यावर बिल देऊन ते निघणार होते. प्रियाही त्यांना भेटायला आली. औषधे कशी घ्यायची आणि घरी त्यांची काळजी कशी घ्यायची हे त्यांना ती समजावून सांगत होती. तिने सगळे अगदी व्यवस्थित लिहून दिले. इतक्यात तिथे राजही आला. प्रियाला तिथे बघून तो जागीच थबकला. तिच्याकडे तो बघतच राहिला. आईच मग म्हणाली, राज ये, तुझे बाबा आता ठीक आहेत. बरं, ही सगळी कमाल इथल्या डॉक्टरांची आणि या प्रियाची. हिने खूप मदत केली आम्हाला. खूप धीर दिला रे तू नसताना. राजही तिला थँक्यू म्हणाला. राजला पाहताच प्रिया लाजलीच आणि काहीतरी कारण सांगून तिथून सटकली. पुढचे काही दिवस राजने बाबांची काळजी घेण्यासाठी सुट्टी घेतली होती. पण त्याचे मन मात्र त्या बसस्टॉपकडे सारखी ओढ घेत होते. प्रिया आली असेल का आज? तिने बसस्टॉपवर मला मिस केले असेल का? असे प्रश्न त्याला सारखे पडत होते. त्याचे मन सारखे तिकडेच धाव घेत होते. तिने त्याच्या आईवडिलांना केलेली मदत पाहून त्याला खात्रीही पटली होती की प्रियाच त्याच्या आईवडिलांचे सर्व प्रेमाने करू शकेल. इकडे प्रियाची अवस्था काही वेगळी नव्हती. राज 4-5 दिवसांपासून दिसला नाही म्हणून तीही बेचैन होती. तिलाही राज आणि त्याचे कुटुंब आवडले होते, पण बोलायचे कसे आणि तिच्या जबाबदाऱ्या राज समजून घेईल का? एका बाजूला ही बेचैनी आणि दुसऱ्या बाजूला तिच्या घरी एक आनंदाची बातमीही आली. नुकत्याच इंजिनियर झालेल्या तिच्या भावाला चांगली नोकरी लागली होती. तिचा आनंद तर गगनात मावत नव्हता. अनेक वर्षापासून ती या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होती. तिच्या कष्टाचे चीज झाले होते. आज ती आणि तिचा भाऊ प्रतीक त्या बसस्टॉपवर आले. त्याच्या ऑफिसचा पहिला दिवस होता. काय अभिमान वाटत होता प्रियाला त्याच्याबद्दल. इंजिनिअरिंग सुटल्या सुटल्या लगेच नोकरी मिळवली होती त्याने. इतक्यात राजही तिथे आला. प्रतीक लगेच पुढे झाला आणि हात पुढे करून राजला म्हणाला, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग प्रतीक. आज पहिला दिवस ना ऑफिसचा. ऑल द बेस्ट. चल बरोबरच जाऊ आपण. गोंधळून गेलेल्या प्रियाला प्रतीक म्हणाला, ताई हे मिस्टर राज ऑफिसमध्ये माझे सिनियर आहेत. त्यांच्यामुळेच मला ही नोकरी मिळाली. प्रिया काही बोलणार तोच बस आली. तिचे प्रश्न तसेच राहिले. संध्याकाळी घरी येताच तिची मैत्रीण राधाचा फोन आला. काय प्रिया, कसे वाटले सरप्राईज? राज आणि प्रतीक एकाच ऑफिसमध्ये? राधा, अगं काय प्रकार आहे हा आणि तुला कसे माहीत हे सर्व? अगं मीच दिला होता प्रतीकचा बायोडेटा राजला. राज रोज आपले बोलणे ऐकत असे बसमध्ये. त्याला तुला मदत करावीशी वाटली, पण तुला हे आवडेल की नाही हे त्याला माहीत नव्हते. तुझी नाईट ड्युटी होती तेव्हा मी एकटीच होते बसस्टॉपवर. त्या दिवशी तो माझ्याशी बोलला आणि तुला काही न सांगण्याच्या अटीवर त्याने प्रतीकसाठी हे सर्व केले. अगं पण प्रतीकही काही बोलला नाही मला. त्यालाही तुला सरप्राईज द्यायचं होतं ना. प्रिया, आता तरी राजला तुझ्या मनातले सांग. तोही तुझ्यावर तितकेच प्रेम करतो ग. काही न बोलताही त्याने तुमचा मोठा प्रश्न सोडवला. मनातले प्रेम आता तरी ओठावर आण. तो त्याचीच वाट बघत आहे केव्हापासून. दुसऱ्या दिवशी प्रिया मस्त तयार झाली. तिच्या आवडीचा गुलाबी ड्रेस चढवला. घरातून निघताना 4-4 वेळा तरी आरशापुढे उभे राहून सर्व ठीक आहे ना याची खात्री करून घेतली. आज पहिल्यांदा त्या बसस्टॉपवर जाताना तिचं हृदय धडधडत होतं. राज आधीच बसस्टॉपवर पोहोचला होता. तोही तिच्या वाटेकडेच डोळे लावून बसला होता. त्याने घरच्यांनाही प्रियाबद्दल सांगितले होते. ते दोघे तर एकदम खुश झाले. त्यांना तर प्रिया आधीच आवडली होती. आता सगळ्या शंका, सगळ्या अडचणी दूर झाल्या होत्या. प्रिया बसस्टॉपवर पोहोचली. परत तीच नजरानजर. पण आता ते चोरटे कटाक्ष नव्हते. त्या नजरांमध्ये होतं प्रेम, विश्वास आणि आश्वासन. एकमेकांची साथ न सोडण्याचे आश्वासन. एकमेकांच्या घरच्यांना आधार देण्याचे आश्वासन आणि एकमेकांबरोबर आयुष्यभर राहण्याचे आश्वासन. त्या बसस्टॉपवरच्या रोजच्या भेटीचे रूपांतर आज एका नव्या नात्यात होत होते. तो बसस्टॉप साक्षीदार होता त्यांच्या अबोल प्रेमाचा. प्रियाने आणि राजने दोघांनीही त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आणि तिथूनच आज त्यांच्या नवीन जीवन प्रवासाची नवी सुरुवात झाली. कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन कथेसह. श्री स्वामी समर्थ.